पहिल्या काय झालं? बरं वाटत नाही का? आता जे काय घडलं त्याचा विचार करतेस? नाही, राहू दे. पहिल्या बोल. हे बघ, मनात जे काही साचलंय ना ते बोलून मोकळे हो. श्रीकांत, देवाच्या कृपेने असेल किंवा आपली पुण्याई, पण आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट आतापर्यंत टळलंय. हो, आणि या वेळेला ना मला जरा भीती वाटते. कसली? पारू आणि आदित्यमुळे दिशा नावाचं संकट आपल्या घरात येण्यापासून थांबलं. ते प्रकरण निवळतंय नाही निवळतंय तोच ही घटना घडली. कोणाची तरी काळी सावली नसेल ना रे पडली आपल्या घरावर. पहिल्या हे बघ, तुझी काळजी समजते मला. तूच तर म्हणतेस ना झालं गेलं विसरू आणि पुढे जाऊया. मग पण झालं गेलं विसरून पुढे जायला जे मिळणारे संकेत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नाही जाणार. दिशाच्या बाबतीत माझ्याकडून कानाडोळा झालाच, पण पुन्हा नाही. आईला एक गोष्ट सांगू का? जे घडलंय त्याचा दोष स्वतःला नको लावून घेऊस तू. हे बघ, दिशाने जी काय कृत्य केली त्याची योग्य ती शिक्षा मिळते ना, तिला भोगते ना ती. बरोबर आहे तुझं. आपण कधीच कोणाचं वाईट चिंतलेलं नाहीये. मग आपलं कायम चांगलंच होईल ना. गुड. हेच विचार कायम ठेव, म्हणजे बरं वाटेल. थांब, पूर्वी जशी मी तुझ्याकरता कॉफी बनवून आणायचो ना तशीच आत्ता सुद्धा बनवून आणतो. जास्त बरं वाटेल. आलो. हॅलो, कोण आहे का इकडे? हॅलो, अरे आहे का? ओ, इकडे आहे तुम्ही. काय झालं कोण आहे तुला? मग मला ऍक्च्युली तुमचा एक मिनिट फोन द्या ना. नाही नाही, फोन वगैरे तसलं काही मिळणार नाही. हो ऐका ना, तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील. हा, हवे तेवढे द्या प्लीज. एक एक कॉल करून द्या ना प्लीज. लवकर द्या, पटकन ओळख. हॅलो. ए हॅलो. अरे कुठेस तू? आज मला सोडवणार होतास ना इथून बाहेर. वाट बघतीये मी, कुठे अडकलायस? आणि ती पण येणार होती ना मला इथून सोडवायला. कुठे आहे ती? तिची वाट पाहू नका, पुन्हा नाही येणार आहे ती. नाही. हॅलो हॅलो. अरे हॅलो हॅलो हॅलो. रेंज गेली वाटतं. जाऊन ये जरा. प्लीज हे बघा, ऐका ऐका. हॅलो. ओ, मी अजून पैसे देईन तुम्हाला. मला एक फोन करू देत फक्त प्लीज. ओ, ती येणार नाही म्हणते. ती येणार नाही. ती येणार नाही म्हणते. ती नाही येणार. संपलं. तोच इश्यू होतोय ना, आर्किटेक्ट अवेलेबल होत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. सॉरी, फार लेट झालं नाहीये ना? मला नाही झालाय. प्रिया, शाळेच्या प्रोजेक्टचं काम कसं चाललंय? अहिल्या मॅडम, इतर कामं सुरूच आहेत, पण आपण जसं ठरवलं तसं पर्यावरणपूरक इमारत बांधण्यासाठी मला वाटतं आपल्याला एका स्पेशल आर्किटेक्टची गरज आहे.
आणि आता ना कामाला जरा स्पीड लावणं गरजेचं आहे. नाहीतर येत्या जूनमध्ये पण शाळा उघडेल असं वाटत नाहीये. नाही नाही, जून पर्यंत शाळा सुरू झालीच पाहिजे, नाहीतर मुलांचं नुकसान होईल. आपले कामगार, त्यांची मुलं ही शाळा सुरू होण्याची वाट बघताय. तरी आदित्य, ती मुलगी अनुष्का, तिच्या बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आय एम रिअली सॉरी. मी खरं तर बोलून गेलो, पण मी त्या मुलीला कॉन्टॅक्ट केला होता. तिची अपॉइंटमेंटच नाही मिळाली. ती 2 महिन्यासाठी बिझी आहे. अहिल्या मॅडम, आपल्याला 2 महिने नाही थांबता येणार. ती जर इथे येऊ शकत नसेल तर आपण जाऊ तिच्याकडे. ओके, आय विल अरेंज दॅट. सॉरी, जा तुम्ही, मी परत पुसून घेईन. एक्सक्यूज मी, तुमच्या मॅडमने भेटायचंय. अपॉइंटमेंट आहे का? अहिल्या मॅम, तुम्ही सॉरी मॅम. मला तुमच्या बॉसला भेटायचंय, कळवाल मी आले ते. सॉरी मॅम, पण त्या आज कोणालाच भेटणार नाहीयेत. त्यांना आज अर्जंट एका ठिकाणी जायचं आहे. हर्षदा, चल ना, कमलाताई केव्हाच थांबल्या आहेत. एक्सक्यूज मी, आलेच. आता बघू. यांच्यामुळे आपलं ऑफिस स्वच्छ आणि सुंदर राहतं, आणि यांच्याचमुळे आपल्याला एका निरोगी परिसरात वावरायला मिळतं. खरं तर कमलाताईंच्या झाडूच्या फराट्याने जी डिझाईन क्रिएट होते ना, ती मजा तर लक्झरियस डिझाईन्सला पण नाहीये. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर. हो कमलाताई, केक कापून घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी. कमलाताई, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमचं ऑफिस घेईल, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये. ठीक आहे? अहो, हे का? अहो, रडतात. रडायची काही गरज नाहीये. आज रडायचं नाही, हसायचं. वाढदिवस आहे ना तुमचा. मग चला, कामाला लागा. हर्षदा, आज एकही अपॉइंटमेंट घेऊ नकोस. मला ऑप्शनला जायचं आहे. ठीक आहे? तुमच्या ऑफिसचं वातावरण खूपच छान आहे. मला तुमच्या बॉसला आत्ताच भेटायचंय, महत्वाचं काम आहे. पण त्या तर आत्ताच गेल्या. काय? आज शहरात जुन्या पेंटिंग्स आणि अँटिक वस्तूंचं ऑप्शन आहे ना, तर मॅडम तिकडेच गेले. अच्छा, बर. सो सॉरी. खरंच मध्यंतरी मी खूप बिझी होतो, म्हणून आपल्याला बोलायला वेळ नाही मिळाला. पण आपण भेटलं पाहिजे यार. असं किती वेळ मी असंच बोलत राहणार आहे. प्रिया, हाय. तू ये ना. सॉरी, बस ना तू. प्रिया, मला असं वाटतंय की मला ना आता एक जाऊबाई शोधण्याची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? मला सांगा आदित्य सर, कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? पारू. काय? नाही, पारू आली. पारू, काय झालं? ते फुल
फोन ठेवायला आले होते. हा ठेव ना. सांगा ना आदित्य सर, कशी मुलगी हवी आहे? अगं कशी तू आणि आई जशी ठरवल तशी मेनची मुलगी शोधल. पारू? नाही म्हणजे पारू बोलायचं नव्हतं मला. मला काहिल्या मॅडमचा मार खायचाय का? मी पारूला फक्त हे विचारत होते की तू मला हेल्प करशील का आदित्य सरांसाठी मुलगी शोधायला? आई आदित्य, शहरात कुठे जुन्या पेंटिंग्सचं आणि अँटिकचं ऑप्शन आहे ते जरा फाइंड आउट कर आणि मला सांग. आणि तोही तिथे पोच. ओके ओके आई. चल. मी येऊ? हो प्लीज. ॲक्च्युली आय एम सॉरी, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? ऍक्च्युली मी आपल्या स्कूलच्या प्रोजेक्टच्या डिस्कशन बद्दलच आले होते बोलायला. तर नाही, ॲक्च्युली आईने मला एक काम सांगितलं होतं. डू यू माइंड आपण नंतर बोललो तर? ओके, काहीच हरकत नाही. मी येते नंतर. हॅलो, सिटीमध्ये कुठे कुठे अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन लागलं ते प्लीज चेक करून मला लिस्ट पाठवा. या, नो इट्स अर्जंट. थँक्यू. ती लिस्ट नाही, मला त्या लिस्टमधून फक्त शॉर्टलिस्ट करायचं. या, येस, मी पोचतोच आहे तिकडे. हां, डोंट वरी. या, थँक्यू. पारू, मला कॉफी दे लवकर, मला निघायचं आहे. काय रे, एवढी का काय करतोय आज? अरे ते सिटीमध्ये जुन्या पेंटिंग्स आणि अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन आहे. आई तिकडे पोचले, मला लवकरात लवकर पोचायचं आहे तिथे. नाईस. प्रीतम सर, मला पण अशा जुन्या अँटिक गोष्टी बघायला खूप आवडतात. आपण पण जाऊया का एक्झिबिशनला? प्रिया मॅडम, ॲक्च्युली आई आणि काका पण ऑफिसमध्ये नाही आहेत. मी दादा पण डायरेक्ट एक्झिबिशनला चाललाय. कोणीतरी ऑफिसमध्ये असायला हवं ना. आपण नेक्स्ट टाइम जाऊया ना, पक्का? बहिणी काय घेत असतील एक्झिबिशन मध्ये? मी गेले तर मला पण एक सुंदर नेकलेस मिळेल. प्रीतम, नेक्स्ट टाइम कशाला? आत्ताच जातो ना आम्ही. म्हणजे मी आणि प्रिया जातो आदित्य सोबत. बहिणींना पण आवडेल प्रिया तिथं आली तर. आदित्य, तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना आम्ही दोघे आलो तर तुझ्यासोबत? नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. हा. चला. दामिनी काकू, हा, तू एक्झिबिशनला चालली आहेस, पण जरा सावध राहा. का? अगं, तू स्वतः एक अँटिक पीस आहेस ना. अगं थांब ना, बोलायचं ना मला. हा मला अँटिक म्हणतोय म्हणजे याला माझं महत्व समजायला लागलंय. थँक्यू प्रीतम. पारू, मी काय म्हणतोय, तुला आत्ता काही काम आहे का? नाहीतर तू पण चल ना आमच्यासोबत एक्झिबिशनला. चालेल का? या मोलकरणीला सोबत घेऊन जायचं म्हणजे आदित्यला आमची लाज काढायची का? आदित्य, अरे पारू, एक्झिबिशन म्हणजे काय माहिती आहे तुला? नाही ना, मी सांगते. एक्झिबिशन म्हणजे महागड्या मौल्यवान वस्तू अशा प्रदर्शनात मांडलेल्या असतात आणि आपण त्या विकत घ्यायच्या. पण लाखांच्या घरात असतात अगं. नाही म्हणजे तेवढे पैसे असतील तुझ्याकडे तर चल आमच्या सोबत. चल. आहेत? दामिनी मॅडम, समद्यात मौल्यवान दागिना आहे माझ्याजवळ. मला अजून काय बी नको. पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे.
तुझ्याकडे मौल्यवान दागिना कुठला आणि कुठून आला ग तुझ्याकडे? हा दामिनी काकू मी काय म्हणतो प्लीज निघूया का आपण नाहीतर मी जातो पुढे नाही 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 आदित्य निघूया. प्लीज प्रिया या लेट्स गो बाय. येतो मी हो हो. चल आदित्य. प्लीज काय ग कुठला मौल्यवान दागिना? आपली मैत्री. पारू. ही अनुष्का आहे तरी कोण? स्टाफची इतकी काळजी घेते, मला स्वतःलाच बघितल्यासारखं वाटतंय. आता काहीही झालं तरी हिला भेटावंच लागेल. नमस्कार मॅडम, बसा ना. बघितलं ना नेहमीसारखी कशी पहिली जागा मिळवली. ऑप्शन सुरू नाही झालं अजून. फक्त थोडा वेळ थांबूयात का मॅम? अजून एक जण आवर्जून या ऑप्शनसाठी येणार आहेत. त्यांनीच रिक्वेस्ट केली आहे थोडं थांबायला. अरे बापरे, म्हणजे तुम्ही अहिल्या वहिनींना थांबायला सांगताय? तुम्हाला सर कळतंय का? ते काय नाही, सुरू करायचं असेल ना लवकरात लवकर करा, नाहीतर हे आम्ही निघालो. वहिनी चला. हा काही हरकत नाही, थांबतो आम्ही. थँक्यू, बसा. अरे प्रीतम, बाकीचे कुठे सगळे? ते एक्झिबिशन आहे ना आज, तिथे गेले. हा, अरे तू ऑफिसला नाही गेला? नाही जातोच आहे, हे एकदा झालं की निघालो. कसं झालं काम? मस्त आहे बघा ना. वा. बाबा अरे बघू. अरे काय नाही काय नाही. अहो रक्त येत आहे, कसं काय नाही? नाही नाही तुम्ही थांबा जरा, 1 मिनिट थांबा. सर बाबांचं बोट कापलंय बघ. अरे देवा, प्रीतम सर ते बोट असं दाबून धरा. मी 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 आलेच. हा तू शांत हो. अहो नाही असं अरे, अरे, न काप तरी झाले. पण रक्त येत आहे ना बाबा, काय? तू शांत हो जरा. जास्त रक्त येत नाहीये. अरे हे अगं हे थांबा जरा. ठीक आहे. बघू इकडे बघू. पारू सावकाश. श्रीकांत सर, लक्ष कुठं असतं तुमचं? थोडक्यात निभावलं म्हणून लई काही झालं असतं म्हणजे. सावकाश. आता बरं वाटेल तुम्हाला.